कोल्हापुरातल्या नागावमध्ये प्लास्टिक स्क्रॅप गोडाऊनला भीषण आग लागली होती आणि या भीषण आगीत जवळपास 100 टनांपेक्षा जास्त प्लास्टिक हे जळून खाक झालेलं आहे। या आगीमुळे जवळपास 5 ते 10 किलोमीटर पर्यंतच्या परिसरामध्ये धुराचे मोठमोठाले लोट दिसून आले आणि जवळपास 18 तास उलटून गेले तरी सुद्धा आग अजून समवण्यात आली नव्हती आणि त्याच ठिकाणी अजून आग धगधगते। कोल्हापुरातल्या नागाव या ठिकाणी काल प्लास्टिकच्या गोडाऊनला आग लागली। ज्या ठिकाणी ही आग लागली होती तिथंच सध्या आपण पोहोचलेलो आणि आपण इथली दृश्य पाहतोय। आगीमध्ये जवळपास 100 टनांपेक्षाही अधिकचं प्लास्टिक या ठिकाणी जळून खाक झालेलं आहे। आपण जर बघितलं तर या ठिकाणी हे केवळ गोडाऊन नव्हतं तर त्या ठिकाणी असलेलं प्लास्टिक जे स्क्रॅप प्लास्टिक असतं ते इथं गोळा करून आणलं जायचं आणि त्याचे बारीक तुकडे करून पुढे ते वेगवेगळ्या गोष्टी प्रोडक्ट बनवण्यासाठी ते प्लास्टिक पाठवलं जायचं आणि आता पाहतोय मोठ्या प्रमाणात या ठिकाणी अजूनही धुराचे लोट जे आहे ते पाहायला मिळतात। अर्थातच प्लास्टिक मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी होतं त्यामुळे ही आग जी आहे ती आटोक्यात येणं अद्याप शक्य नाही आहे आणि आता देखील बघतोय पूर्णपणे जे काही मटेरियल या ठिकाणी पडून होतं ते सगळं मटेरियल जळून खाक झालेलं आहे। या ठिकाणी आपण बघितलं तर काही कॅन देखील आपल्याला पाहायला मिळत असतील। प्रोसेसिंग खरं तर या ठिकाणी काही व्हायचं असं देखील सांगितलं जातं। या सगळ्या प्लास्टिकची बारीक तुकडे करून ते विविध कंपन्यांना प्रोडक्ट बनवण्यासाठी प्लास्टिकचे प्रोडक्ट बनवण्यासाठी ते दिले जायचे असं इथले स्थानिकांनी माहिती जी आहे ती दिलेली आहे। मात्र या सगळ्या आगीमध्ये संपूर्ण प्लास्टिक आहे ते जळून खाक झालेले आहे आणि मोठ्या प्रमाणात संपूर्ण गाव आणि पंचक्रोशीमध्ये प्रदूषणाला या ठिकाणी सामोरे जाण्याची वेळ जी आहे ती या सगळ्यांवरती आलेली आहे। आपण या सगळ्या परिसरातली आता दृश्य सगळी पाहतोय ज्या ठिकाणी अद्यापही धुराचे लोट मोठमोठे पाहायला मिळत आहेत। अजूनही त्या ठिकाणी प्रदूषण मोठ्या प्रमाणात सुरूच आहे। ही आग जी आहे ती आटोक्यात आणण्यामध्ये जवळपास 26 ते 27 पाण्याचे टँकर जे ते वारंवार त्या ठिकाणी दिवसभर आग विझवण्यासाठी लावले गेले होते। 6हून अधिक अग्निशमनच्या गाड्या होत्या मात्र ही आग जी आहे ती आटोक्यात आलेली नाही। आज सकाळपर्यंत जेवढं काही मटेरियल होतं ते पूर्णपणे जळून आता खाक झालेलं आहे। त्यामुळे निश्चितच हा जो कारखाना या ठिकाणी होता एक गोडाऊन होतं ते कायदेशीर त्या ठिकाणी परवानगी घेऊन त्या ठिकाणी होतं का हे पाहणं गरजेचं आहे। इथली ग्रामपंचायत या संदर्भात आता काय कारवाई करणार हे पाहणं गरजेचं आहे कारण मोठ्या प्रमाणात धुराचे लोट तर या ठिकाणी आहे, प्रदूषण मोठ्या प्रमाणात झालेलं आहे आणि या प्रदूषणाला जबाबदार असणाऱ्या या घटकांवरती नेमकी आता कारवाई काय होणार आहे हे देखील पाहणं गरजेचं असणार आहे। कॅमेरामन ओंकार वळवडेसह शेखर पाटील, पुढारी न्यूज, नागाव, कोल्हापूर।